बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये आजचा दिवस बराच महत्त्वाचा आहे, कारण फरार आरोपी शाळेच्या ट्रस्टींच्या अटकपूर्व जामिनावर थोड्याच वेळात सुनावणी पार पडणार आहे आणि न्यायमूर्ती आर्यन नड्डा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार असल्याची माहिती। या अगोदर शाळेच्या ट्रस्टींनी अटकपूर्व जामिनासाठी दोनदा याचिका केली होती, पण कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याचं कळलं होतं। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये तपास करणाऱ्या एसआयटी पथकाने सुद्धा शाळेच्या ट्रस्टींना फरार म्हणून घोषित केले आणि त्या संदर्भातली ही सुनावणी। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, कधीपर्यंत सुनावणी होण्याची शक्यता आणि काय अपेक्षित आहे? नक्कीच आपण पाहिलं तर ही जी सुनावणी आहे त्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। बदलापूर घटनेतील ही अत्यंत महत्त्वाची सुनावणी म्हणावी लागेल, कारण ज्या अर्थी आरोपी दाखवण्यात आलेले आहेत ते म्हणजे शाळेचे ट्रस्टी हे फरार आहेत आणि याच फरार आरोपींनी कोर्टामध्ये मात्र अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज आहे तो केलेला आहे। या आधी देखील हायकोर्टाकडून सुमोटो याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि पोलिसांच्या एकंदरच तपासावरती प्रश्नचिन्ह आहे तो कोर्टाने उपस्थित केलेला होता। त्यामुळे हा अटकपूर्व जामिनावरती आता सुनावणी पार पडत असताना न्यायमूर्ती आर्यन नड्डा यांचं नक्की कशा प्रकारे स्पष्टीकरण असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु प्रामुख्याने जर पाहिलं तर याच्यामध्ये ज्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे त्यांना देखील कालच एसआयटी कडून फरार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता कोर्टात नक्की काय युक्तिवाद बरोबर, आणि आज होणाऱ्या सुनावणीसाठी आजचा दिवस बराच महत्त्वाचा आहे। काय सुनावणी होते अपडेट घेत राहू। निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।